सर्व महिलांकरिता एक महत्त्वाची अपडेट आहे। तर ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नसेल तर अशा सर्व महिलांनी आता तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही चेक करून घ्या। तर डिसेंबरचा जो काही रखडलेला हप्ता आहे त्यानंतर ज्या महिलांना अधिक लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळालेला नसेल तर अशा सर्व महिलांनी तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही चेक करून घ्या। तर बरेच जणांनी ॲप्लिकेशनवरती त्यानंतर पोर्टलवरती जाऊन फॉर्म भरलेले आहेत। तर बरेच जणांचे जे काही डॉक्युमेंट्समध्ये त्रुटी आलेली आहेत, बरेच जणांना SMS सुद्धा आलेला आहे व बरेच जणांना SMS आलेला नाही। तर तुम्ही पहिले सर्वात पहिले पोर्टलवरती जाऊन चेक करून घ्या की तुमचा जो काही फॉर्म आहे ते ओके आहे की नाही। तर ते कशा प्रकारे चेक करायचं की तुमचा फॉर्ममध्ये काही त्रुटी आलेली असेल तर ते त्रुटी दूर कशा प्रकारे करायची आहे। त्यानंतर भरपूर महिलांचे कमेंट्स आले होते की लाडकी बहीण योजनेचे पैसे अधिक त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। तर अशा महिलांनी चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे। तर आधारवरच्या वेबसाईटवरती जाऊन UIDAI वरती जाऊन चेक आधार स्टेटस यामध्ये तुम्ही तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे। तर त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक OTP येईल, ते OTP टाकल्यानंतर तुम्ही तिथून चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे, म्हणजे आधार सेंडिंग आहे ते चेक करून घ्या। त्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे त्यामध्ये जमा होतील। तर भरपूर महिलांचे KYC बाकी राहिलेले आहेत व भरपूर महिलांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही, त्यामुळे त्यांचे पैसे तर रखडलेले आहेत। तर राहिला डिसेंबरचा हप्ता, तर येत्या 2 दिवसांमध्ये डिसेंबरचा जो काही हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा ते त्या महिलांच्या खात्यात जमा होईल ज्यांच्या डीबीटी लिंक आहे। तर ज्यांना पहिले 7,500 रुपये मिळालेले आहेत व पहिले जे काही अधिक कोणत्याच महिलाला एक इन्स्टॉलमेंट मिळालेला नसेल तर तुम्ही चेक करून घ्या पोर्टलवर, ज्याच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरलेला आहे। ॲप्लिकेशनच्या नारी शक्ती दूत ॲपच्या द्वारे जर भरलेला असेल तर त्यामध्ये तुम्ही तुमचं स्टेटस अप्रूव्ह झाले की नाही ते चेक करून घ्या। दुसरं म्हणजे तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही पोर्टलवरून जाऊन फॉर्म भरलेला असेल तर त्यामध्ये तुमचं स्टेटसमध्ये काय दिसत आहे, तर यावरती डिटेलमध्ये त्यानंतर तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते सुद्धा अगदी घरबसल्या चेक करू शकता। पोर्टल सुद्धा आता अपडेट झालेलं आहे। तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक त्याचप्रमाणे फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। तर अशाच प्रकारचे अपडेट्स व या संदर्भात अधिक माहितीसाठी व लाडकी बहीण योजनेचे काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। थँक्यू।